उणवा जमीन घोटाळा प्रकरणात दिग्विजय पाटील याची चौकशीनंतर पुणे पोलीस अटक करणार का, याकडे लक्ष. महापालिकांच्या मतदार याद्या जाहीर करण्यास मुदतवाढ, 22 डिसेंबरऐवजी 27 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. पडळकर आव्हाडांच्या समर्थकांमध्ये राडा प्रकरणाचा आज विधानसभा अध्यक्षांना सादर होणार अहवाल. नाशिकमधील मुलं विक्री प्रकरण, आईवडील चौकशी करता पोलिसांच्या ताब्यात. मुलं विक्री केली नाही, दत्तक म्हणून दिली, चौकशीत खुलासा. सिडकोच्या घरांच्या प्रश्नावर आज बैठक, भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी काल केलं होतं आंदोलन. संसदेत वंदे मातरम गीताच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशाला अर्धसत्य सांगण्याचा प्रयत्न, मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप. मोदींनी देशाची माफी मागावी, खरगेंची मागणी. गोव्यातल्या आगीतल्या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दलाची विशेष अग्निसुरक्षा मोहीम. ख्रिसमस आणि 31च्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, बारची होणार तपासणी. उत्तर गोव्यातील आग प्रकरण, लुथरा बंधूंना परत आणण्याकरता प्रयत्न. नाईट क्लब आग प्रकरणी इंटरपोलची ब्लू कॉर्नर नोटीस जारी. राज्यात वाढला थंडीचा कडाका, मुंबई पुण्यासह कोकण मराठवाड्यातही हुडहुडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.